आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशाला ग मायलिकींच्या मध्ये बोलतेस हा? आणि हे बघ, एवढीच जर हाऊस आहे ना तुला तर तू स्वतः धर की उपवास. धरणारच आहे. हा बघ धरलाय. तुझ्यासारखं समजा सोडून दिलेलं नाही. धरतेस ना उपवास, मग निर्जळी धर की. दिवसभर असं खादडत तर बसायची नाही. आणि तसं बी तुझ्यासारख्या बायकांना उपवास तपास करून काय फायदा आहे ग? कपटी माणसासनी कुठं साथ देतोय देव. बापरे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. तुला दे उपास करणार हायस का नाही? काय पोरगीचं ऐकणार आहे? ह्या घराच्या रीतीभाती सांभाळायच्या आहेत त्या का नाही तुला? रे नको काळजी करू, तू नको टेन्शन घेऊ. अगं आई तुला हॅलो सर, निघतेच मी. हो हो हो, आलेच. ए आई, मी निघते ऑफिसला, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझं टेन्शन अजिबात वाढवायचं नाही. उपवास धरल्यामुळे जर तुला काही त्रास झाला तर तू आहे आणि मी आहे. आमरे अगं ऐ, 2 दमडीच्या नोकरीला एवढा माज बरा नव कवा दिशीर आपटशील का नाही? काढायचं बी नाही. पण जेव्हा केव्हा मी आपटीन ना तेव्हा तुझ्या अंगावर कसं आपटता येईल ह्याची बरोबर काळजी घे ना मी. येते ग. किती आपटे. डोळा का फडफडतोय? असं काय वाईट घडणार आहे आता? एवढं मिस कॉल टाइमावर पोचलो नाही म्हणूनच करत असणार. आज जर येळेत पोचलो नाही ना तर तात्यासाहेब लय चिडतील माझ्यावर. वाघमारे सॉरी, पण मला खरंच महत्वाचं काम आहे. मला इथनच निघावं लागेल. सत्या नको जाऊस प्लीज. का? मला वाटतंय का आज काहीतरी वाईट घडणार आहे. त्यात उजवा डोळा फडफडतोय. अहो, ते तुम्ही सारखं मोबाईल बघत असताना त्याच्यामुळे होत असेल. तुम्ही लक्ष नका देऊ. सत्या नाही गेलं तर चालणार नाही का? वाघमारे तुम्ही लई बारीक सारीक गोष्टींचं टेन्शन घेता बघा. अहो, तुम्हाला माहिती आहे ना तात्यासाहेब किती चिडले होते. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला जर काय झालं तर तुम्ही आहेच की. जशी मी तुमची सेवा केली तशी तुम्ही माझी सेवा करा. सत्या नको जाऊस प्लीज. अहो वाघमारे, तुम्ही लईच टेन्शन घेता बघा. अहो, मी लगेच जाईन आणि लगेच परत येईन. ठीक आहे.